आपला महाराष्ट्र या आजच्या कार्यक्रमात मी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जन्मशताब्दी वर्षानिमित्त फिल्म्स डिव्हिजनमध्ये रंगला सत्यजित राय फिल्म फेस्टिवल. 16 वर्षाखालील मुलांच्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेस जोरदार प्रारंभ आणि आझादी का अमृत महोत्सवांतर्गत मुंबई विद्यापीठात सिनेसृष्टी भारतीय दृष्टी या कार्यशाळेचं यशस्वी आयोजन. भारतरत्न सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फिल्म्स डिव्हिजन आणि NFDC यांच्या संयुक्त विद्यमानं 2 मे ते 4 मे दरम्यान मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या प्रांगणात सत्यजित राय फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या वतीने करण्यात आलं. तेव्हा पाहूया या फेस्टिवलचा एक रिपोर्ट. He is the one Indian filmmaker who everybody knows. You know, in the whole wide world, there's no country in the world that don't know who Satyajit Ray was. फिल्मों में जो कास्टिंग होती थी वो बहुत ज़्यादा ट्रेंड उस तरीके के एक्टर एक्ट्रेसेस नहीं लेते थे. वो उसको नर्चर करते थे, टैलेंट को उसको आइडेंटिफाई करते थे और जैसा चाहते थे उनसे डिलीवर करवाते थे. तो निश्चित तौर पे एक महान फिल्मकार थे जिसको इस 3 दिन के फेस्टिवल के दौरान हम लोगों के सामने उनका जो महान कार्य है उसको लोगों के सामने रखेंगे ताकि वो लोग उससे लाभान्वित हो सकें. सत्यजित राय यांचा जन्म 2 मे 1921 रोजी कोलकाता इथं झाला. त्यांचे आजोबा उपेंद्र किशोर राय हे लेखक, चित्रकार, प्रकाशक आणि खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी बंगालीमध्ये बऱ्याच कविता लिहिल्या. सत्यजित राय हे सुकुमार राय आणि सुप्रभा राय यांचे चिरंजीव. सत्यजित राय जेव्हा 3 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आई सुप्रभा राय यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं. शालेय शिक्षणानंतर त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला. मात्र त्यांना आवड कलेमध्ये होती. आईच्या आग्रहामुळं सत्यजित राय यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यालयात पुढील शिक्षण घ्यावं लागलं. शांतिनिकेतनमधल्या कलेनं आणि तिथल्या कला विभागानं त्यांना प्रभावित केलं. प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस आणि बिनोद बिहारी मुखर्जी यांच्याकडून ते बरंच काही शिकले. बिनोद मुखर्जी यांच्यावर त्यांनी द इनर आय नावाचं वृत्तचित्र बनवलं. 1943 मध्ये 5 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून सत्यजित राय यांनी शांतिनिकेतन सोडलं आणि ते कोलकात्यात परत आले. तिथे त्यांनी एका ब्रिटिश ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये नोकरी केली. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ तयार केली. त्याचबरोबर राय रोमन आणि राय बिजार हे 2 नवीन फॉन्ट तयार केले. 1970 मध्ये राय रोमनला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मग सत्यजित राय यांनी चिदानंद दासगुप्ता आणि काही जणांना एकत्र करून कलकत्ता फिल्म सभा सुरू केली. 1949 मध्ये अमेरिकन फिल्म निर्देशक जॉ रनवार तेव्हा भारतात आले. तेव्हा राय यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशन्स शोधण्यात रनवार यांना मदत केली.
जॉ रन्वार यांनी मग सत्यजित राय यांना पाथेर पांचाली चित्रपट बनवण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांना प्रोत्साहित केलं. त्याचवेळी सत्यजित राय जिथं काम करीत होते त्या ब्रिटिश कंपनीनं त्यांना लंडनला त्यांच्या मुख्यालयात एका कोर्सच्या शिक्षणासाठी पाठवलं. तिथं त्यांनी सुमारे 99 चित्रपट पाहिले आणि तिथेच त्यांनी ठरवलं की आपण चित्रपट दिग्दर्शक व्हायचं. त्यानंतर सत्यजित राय यांनी जवळजवळ 37 चित्रपट, वृत्तचित्र आणि लघुपट बनवले. बंगाली भाषेत त्यांनी 2 लोकप्रिय चरित्र निर्माण केली. एक गुप्तचर फेलुदा तर दुसरं वैज्ञानिक प्रोफेसर शंकू. सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली, अपराजितो, पारश पत्थर, ओपूर संसार, 3 कन्या, अभिजान, नायक, औरण्येर दिनरात्री, कापुरुष, महानगर, जलसागोर, चारुलता, शतरंज के खिलाडी, आगंतुक, सोनार किल्ला, गौणशत्रू, शिखा प्रोशिखा असे अनेक चित्रपट केले. सत्यजित राय यांनी अनेक लघुकथाही लिहिल्या. 1982 मध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिलं ज्याचं नाव होतं जब मैं छोटा था. सत्यजित राय यांना जागतिक सन्मानही मिळाले. अपराजितो या चित्रपटासाठी 1957 साली व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लायन, तर 1965 साली बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये चारुलता या चित्रपटासाठी सिल्वर बेअर, 1977 साली दिल्ली फिल्म फेस्टिवलमध्ये शतरंज के खिलाडीसाठी सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, तर 1982 साली कान फिल्म फेस्टिवलमध्ये ऑनररी अवॉर्ड. सत्यजित राय हे एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत ज्यांना ऑनररी ऑस्कर अवॉर्डनं गौरवण्यात आलं. भारत सरकारनं देखील त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि 1992 साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलं. भारताचं नाव संपूर्ण जगात नेणाऱ्या अशा महान दिग्दर्शकाचं 23 एप्रिल 1992 रोजी कोलकाता इथं निधन झालं. तेव्हा संपूर्ण जग शोकाकुल झालं होतं. वार्षिक परीक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली की शाळकरी मुलांना वेध लागतात ते कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेचे. सध्या मुंबईत 16 वर्षाखालील मुलांची ही जी क्रिकेट स्पर्धा आहे ती चांगलीच रंगते. 7 मे रोजी माटुंग्याच्या न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबवर या स्पर्धेचं उद्घाटन झालं. यंदाचं हे 30वं वर्ष असून मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने सुरू झालेली ही स्पर्धा आता मुंबईच्या बाहेर म्हणजेच वाशी, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे. पण याचं सारं श्रेय जातं ते न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबला. हा टुर्नामेंट 7 मे ते 28 मेपर्यंत चालणार आहे आणि 2 डे फॉर्मॅटमध्ये आहे. हा शनिवार रविवारचा गेम असतो हा. आणि मुंबईचं अंडर 16चे जे प्लेयर्स आहेत ते ह्याचं समर वेकेशनचं हा सिलेक्शन प्रोसेस आहे. या टुर्नामेंटला सगळे टॉप प्लेयर जे आज भारतासाठी पण खेळतात आणि बऱ्याचशा IPL फ्रांचायसीला देखील खेळतात ते हे सगळे प्लेयर्स ह्या टुर्नामेंटमधून सक्सेसफुली परफॉर्म करून आपल्या IPL फ्रांचायसीला, आपल्या डिस्ट्रिक्टला, आपल्या स्टेटला आणि आपल्या नेशनला देखील रिप्रेझेंट करतात. या टुर्नामेंटचा जन्म एका वाईट घटनेमधून झालेला आहे. कल्पेशचा मृत्यू आणि त्या मृत्यूनंतर आमच्या न्यू हिंद स्पोर्टिंगनी जे ठरवलं की ह्या कल्पेशचा आपण जे काही करायचं तर याच्या एका चांगल्या खेळाडूचा आपण सत्कार कसा करू शकू त्याच्या मृत्यूनंतर, तर तो असेल की त्याच्या नावाने एक आपण टुर्नामेंट करू. आणि ही कल्पना जेव्हा मी मांडली आमच्या कमिटीमध्ये न्यू हिंदच्या तेव्हा सर्वांना ती आवडली. आणि मग न्यू हिंदचे गोविंद कोळी आमचे सेक्रेटरी की कल्पेशचे वडील त्यांनाही ते आवडलं आणि मग ही टुर्नामेंट MCAमधून आम्हाला सँक्शन करून मिळाली. 1991 साली या टुर्नामेंटचा जन्म झाला आणि आज जवळजवळ 30 वर्ष ही टुर्नामेंट होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन दरवर्षी समर वेकेशन कॅम्प भरवतं आणि या समर वेकेशन कॅम्पमध्ये जवळजवळ 22 ठिकाणी हे कॅम्प भरवले जातात आणि त्या 22 ठिकाणापैकी 16 संघ येतात आणि या 16 संघांमध्ये ही टुर्नामेंट होते.
सुट्टीचा काळ म्हणजे बच्चे कंपनीसाठी मौज मज्जा मस्ती आणि धम्माल. पण हाच तो काळ असतो मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा. मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी अनेक संस्थांमार्फत अनेक कार्यशाळा, उपक्रम, समर कॅम्प यांचं आयोजन केलं जातं. एरवी अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांना या काळात आपली आवड, छंद, कला जोपासता येतात. आजकाल अनेक ठिकाणी समर कॅम्पचं आयोजन केलं जातं. तर जाणून घेऊया नवीन पनवेलमधील एका समर कॅम्पविषयी. मुलांच्या आयुष्यातील हा एक वेगळाच महत्त्वाचा टप्पा असतो. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मामाच्या गावी जायचं, खूप खूप खेळायचं. पण आता सर्व मुलांना वाटतं की काहीतरी नवीन शिकावं. पालकांनाही तशीच अपेक्षा असते. म्हणूनच आपण समर कॅम्पसारख्या उपक्रमांकडे अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. आणि पालक म्हणून मला असं वाटतं की पनवेलमध्ये आयोजित केलेल्या कलाविष्कार संस्थेतर्फे जो समर कॅम्प आयोजित केलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस इथं 13 मे आणि 14 मे या 2 दिवसात सिनेसृष्टी भारतीय दृष्टी या 2 दिवसांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. माझ्यामध्ये मुंबई विद्यापीठात अशा पद्धतीने चित्रपट विषयक चर्चासत्र हे पहिल्यांदाच होत आहे आणि त्यात आमचा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स विभाग जो आहे तो याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं, कारण इथं चित्रपट विषयक वेगवेगळ्या आयामांवरती चर्चा होणारे अतिशय चांगले डिग्निटरीज इथे त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी इथं येणार आहेत. आज उद्घाटनाच्याच कार्यक्रमामध्ये डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदींचं जे भाषण झालं, बीजभाषण झालं, ते अतिशय महत्त्वपूर्ण होतं. मला स्वतःला असं वाटतं की अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचा संचालक म्हणून की आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. सिनेमातल्या अनेक वेगळ्या गोष्टींवरती याच्यावरती चर्चा होणार आहेत. म्हणजे संगीत विषयक असतील, गेल्या 75 वर्षाचा चित्रपटाचं जे योगदान आहे किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चित्रपटाचं जे योगदान आहे या संदर्भात, किंवा देशभक्ती आणि चित्रपट या विषयावरचाही एक परिसंवाद आहे. सो या सगळ्याकडे चित्रपटाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार होण्याच्या दृष्टीने हे चर्चासत्र खूप महत्त्वाचं आहे असं मला स्वतःला वाटतं. सिने टॉकीज एक ऐसी संकल्पना है जो सिनेमा के ऊपर चिंतन और मंथन करने के लिए है. यानी कि सिनेमा बनाया जाए लेकिन उसकी दिशा क्या हो, इस बात के लिए सिने टॉकीज़ की भूमिका रखी गई है. और ये सिने टॉकीज़ अभी एक अमृत महोत्सव है, इसके तहत ये कार्यक्रम हो रहा है. तो इसमें जो विषय है इस बार ये है कि भारतीय सिनेमा और स्वतंत्रता आंदोलन. यानी कि कुछ ऐसा सिनेमा बना है स्वतंत्रता से पहले जिसने कि स्वतंत्रता आंदोलन को इंस्पायर किया है, उसको ताकत दी है, उसको ऊर्जा दी है. जैसे जिक्र हो रहा था कि दूर हटो ए दुनिया वालों, हिंदुस्तान हमारा है. उसी प्रकार स्वतंत्रता आंदोलन के बाद जो सिनेमा बना है वो सिनेमा स्वतंत्रता आंदोलन की बहुत सारी घटनाओं से, बहुत सारे चरित्रों से इंस्पायर रहा है, उस पर आधारित रहा है. उसने सिनेमा को ताकत दी है. और महत्वपूर्ण बात है कि देश के लगभग सभी क्षेत्रों से, सभी भाषाओं के लोग यहाँ पर आए हैं, स्टूडेंट्स विशेषकर, जो इस सेमिनार में भाग लेने के लिए. और आगे का रोड मैप ये है सिने टॉकीज़ का कि हम कॉलेजेस के साथ, खासकर फिल्म स्कूल, उनके साथ हम चर्चा करें, बैठें और उनके साथ सेमिनार करें कि आप सिनेमा, जो स्टूडेंट सिनेमा सीख रहे हैं वो सिनेमा बनाएं, लेकिन उससे पहले क्या बनाएं, इस पर उनकी जानकारी, उनका चिंतन अवश्य होना चाहिए. संस्कार भारती ही 1981 पासून ललित कलेच्या माध्यमातून समाज मानसावर भारतीय संस्कार, भारतीय विचार, राष्ट्रीय विचारधारा याचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष हा अमृत महोत्सव साजरा करत असताना एकंदरीत भारतीय जीवनधारेमध्ये चित्रपटाचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. आणि केवळ मनोरंजन नाही तर मनोरंजनाबरोबर संस्कार करणं, चांगला विचार रुजवणं हे सुद्धा चित्रपटासारख्या माध्यमामधून फार पूर्वीपासून होत आलेलं आहे. आणि म्हणून त्याची आठवण ठेवून यापूर्वी जे काय झालं
किंवा आत्ता जे होत आहे आणि या पुढे काय होत राहील यावरती विचार विनिमय करण्यासाठी म्हणून हे सर्वजण एकत्र जमलेले आहेत. केवळ एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आहे असं उच्चारण करत असते आणि त्या चित्रपटातलं वाक्य ऐकल्यानंतर आमच्यासारख्या व्यक्तींच्या मनालासुद्धा कुठेतरी वेदना होतात आणि मग लक्षात येतं की केवळ एंटरटेनमेंट नव्हे तर ह्याच्याबरोबर एज्युकेशन आणि मानवी मनाला एनलायटनमेंटकडे नेण्याची ताकद या चित्रपटामध्ये असू शकते आणि ते अनेक चित्रपटांनी फार पूर्वीपासून प्रूव्ह केलेलं आहे. त्याची साक्षी रूपाने त्याची उदाहरणं दिलेली आहेत. मराठी जगतातले दादासाहेब फाळके ज्यावेळी या चित्रपट निर्मितीकडे वळतात त्यावेळी पहिल्यांदा त्यांना राजा हरिश्चंद्र हा विषय घ्यावासा वाटला. याचं कारणच हे आहे कारण हा चित्रपट क्षेत्राची जी नांदी म्हणून ठरेल असा हा चित्रपट हा भारतीय मनाचा विचार करून भारतीय संस्कार करणारा निर्माण होईल याचं भवितव्य असं असायला पाहिजे याचं त्यांनी उदाहरण घालून दिलं होतं आणि म्हणून पूर्वीपासून ते आत्तापर्यंत अनेक चित्रपट अशा प्रतीनं होत असताना दिसतात. सिनेमा का भारतीय स्वतंत्रता संग्राम में कितना बड़ा महत्व था. गीतकार का भी महत्व था, कलाकार का भी महत्व था और आज का दिन भी महत्वपूर्ण है. 13 मई 1952 में पहली बार संसद बैठी थी तो दिन भी महत्वपूर्ण और आने वाले समय में जो हम प्रधानमंत्री जी ने कहा हमें अमृत कालखंड आज़ादी का अमृत महोत्सव मना रहे हैं. 2047 तक का जो कालखंड है आगे 25 साल का वो अमृत कालखंड है. इसलिए प्रधानमंत्री जी ने इसके लिए कहा यही समय है और सही समय है. हमें रोड मैप तैयार करना है और ये जो आज की सेमिनार है वो एक रोड मैप तैयार करेगी. जो अनसंग हीरोज़ हैं हमारा आज़ादी के उनके ऊपर फिल्म बनाना, फिल्म का सही आंकलन करना, उसमें भारतीय दृष्टिकोण कोर में रहना, ये सब विषय चिंतन मनन मंथन के होंगे. इससे जो अमृत निकलेगा वो हमें निश्चित रूप से मार्गदर्शन करेगा. महानायक अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटाला नुकतीच 44 वर्ष पूर्ण झाली. 12 मे 1974 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. त्या काळी अत्यंत वेगवान असा हा चित्रपट चंद्रा बारोट यांनी तयार केला होता. हा चित्रपट त्या काळी अल्पना थिएटरला रिलीज झाला आणि 51 आठवडे ठाण मांडून बसला. आपण सर्वांनी हा ब्लॉकबस्टर चित्रपट कितीतरी वेळा पाहिला असेल. कल्याणजी आनंदजी यांचं जबरदस्त म्युझिक, सलीम जावेद जोडीचं लेखन, बिग बींचा कसदार अभिनय, कार पाठलागचे वेगवान सिक्वेन्स, एकंदरीत मस्त जमलेली ही मसालेदार कमर्शियल भट्टी. डॉन चित्रपटाला त्यावेळी 3 फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले होते. बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर किशोर कुमार, बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर आशा भोसले अँड बेस्ट ॲक्टर याचा पुरस्कार मिळाला होता अमिताभ बच्चन यांना. याबरोबरच मी रुपाली आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांची रजा घेते.